आपण प्रत्यक्षवादाची जी वैशिष्ट्ये आहेत, काही वैशिष्ट्ये आपण आधी पाहिलेली आहे. ठीक आहे, त्याला जोडूनच असलेली काही इतर वैशिष्ट्ये सुद्धा आपण इथं पाहू. आता पहिलं प्रत्यक्षवाद. प्रत्यक्षवाद म्हणजे काय आहे की कशाच्या आधारावर? वैज्ञानिक दृष्टिकोन. ओके, ज्याच्यामध्ये या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार केला जातो त्याला आपण प्रत्यक्षवाद असं म्हणतो, किंवा या ठिकाणी त्याला पॉझिटिव्हिझम असं म्हणतो. तर पॉझिटिव्हिझमचं पहिलं वैशिष्ट्य काय आहे? तर या ठिकाणी डायरेक्टली ऑब्झर्व. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे? तर काय करणे? निरीक्षण करणे. ओके, तर या ठिकाणी निरीक्षण करणे हे काय आहे? त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे. तर पॉझिटिव्हिझम हे काय करतं? निरीक्षण करतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे? जे ऑब्झर्वेशन करणं, जे दिसतं त्याचंच या ठिकाणी काय केलं जातं की निरीक्षण केलं जातं. जे ऍक्च्युअली आहे, जे या ठिकाणी आहे, जे दिसतं त्याचंच निरीक्षण आपण करू शकतो. जी गोष्ट दिसतच नाही, देव दिसतो का? नाही. ओके, मनुष्य दिसतो का? नाही. भूत नाही. ओके, तर म्हणजे याचा अर्थ काय आहे? जे दिसतं त्याचं आपण निरीक्षण करतो त्यालाच काय म्हणायचं आहे? पॉझिटिव्हिझम. म्हणजे पहिलं वैशिष्ट्य काय आहे? निरीक्षण. त्यानंतर या ठिकाणी दुसरं आहे एक्सटर्नल रियालिटी वर याचा काय असतो? फोकस असतो. एक्सटर्नल रियालिटी. एक्सटर्नल रियालिटी म्हणजे काय आहे? तर या ठिकाणी बाहेरून जे दिसतं आपल्याला, ओके, म्हणजे समाजावर होणारा आधुनिकतेचा परिणाम. ओके, आता आपल्याला सायंटिफिक दृष्टीने शोधायचं आहे की या ठिकाणी युरोपमध्ये प्रबोधनाचा काळ चालू होता. बरोबर, युरोपमध्ये प्रबोधनाचा काळ होता. मग प्रबोधनाच्या काळामुळं किंवा या ठिकाणी त्या ठिकाणी झालेली व्यापारी क्रांती असेल, औद्योगिक क्रांती असेल, तर किंवा बौद्धिक क्रांती असेल, ज्याला आपण एनलाइटमेंट असं म्हणतो किंवा प्रबोधनाचा काळ असं म्हणतो, तर त्या काळामुळं समाजावर झालेला बदल, तो समाजावर झालेला बदल हा काय आहे? एक्सटर्नल रियालिटीज आहेत. एक्सटर्नल रियालिटीज म्हणजे काय? त्यांचा बाहेरून झालेला त्या व्यक्तीवरचा प्रभाव, म्हणजे त्या समूहावर होणारा प्रभाव. आधुनिकतेमुळं आपल्यावर झालेला परिणाम, ओके, तो आपल्याला दिसतो का? नाही. आज आपण जर पाहिलं तर आधुनिकतेचा परिणाम आपल्याला आजही आपण पाहत आहोत. आधुनिकतेचा परिणाम कोणता असेल एखादा? की आज आपल्याला आधुनिकतेचा परिणाम दिसतो. ते म्हणजे काय? की आपण जर 1980च्या ह्याच्यामध्ये जर पाहिलं, एखादी मुलगी आहे, ओके, आणि तिनं जीन्स घातलेली आहे किंवा काय आहे, किंवा की स्कूटी चालवत आहे किंवा ती रॉयल एनफिल्ड चालत आहे, तर असं परिस्थिती 1980 मध्ये होती का? ओके, जरी असली तरी सुद्धा या ठिकाणी 10 लोकांनी पाहिलं असतं, अरे मुलगी. ओके, परंतु आज जर या ठिकाणी तुम्हाला पोस्ट मिळणार आहे आणि त्यानंतर तुम्ही पहिली गाडी खरेदी केली रॉयल एनफिल्ड, तर या ठिकाणी काय आहे किंवा सध्याच्या परिस्थितीत सुद्धा आपण हे पाहू शकतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे? इथं कशाचा विचार केला जाणार आहे? एक्सटर्नल रियालिटीज. ओके, इंटरनल रियालिटी नाही. इंटरनल म्हणजे काय आहे? ते इंटरनल म्हणजे काय आहे? तर एखाद्या व्यक्तीचा किंवा समूहाचा, म्हणजे इंटरनल म्हणजे इमोशनल गोष्टींचा विचार. ओके, तर त्याला आपण इंटरनल असं म्हणतो. इथं फक्त एक्सटर्नल गोष्टींचा विचार इथं केला जाणार आहे. दुसरं काय आहे? सोशल फॅक्ट. ओके, तिसरं वैशिष्ट्य काय आहे? सोशल फॅक्ट. त्यालाच आपण काय म्हणतो मराठीत? सामाजिक तथ्य. ओके, आपण सामाजिक तथ्यांचा अभ्यास करायचा आहे, जसं दुर्खीमनं सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी सोशल फॅक्ट्स आहे. विवाह हे सुद्धा काय? सोशल फॅक्ट आहे. डिव्हिजन ऑफ लेबर हे सुद्धा काय आहे? सोशल फॅक्ट आहे. धर्म हे सुद्धा काय आहे? धर्म संस्था, विवाह संस्था ह्या सुद्धा सोशल फॅक्ट्स आहेत. ओके, सामाजिक तथ्य आहे. तर या सामाजिक तथ्यांचा आपल्याला अभ्यास केला जातो. तर पॉझिटिव्हिझमचं वैशिष्ट्य सामाजिक तथ्यांचा अभ्यास करतं. म्हणजे आत्महत्या, सुसाईडचा अभ्यास केला जातो. सुसाईड हे दुर्खीम कशामुळे झालं असं सांगतो? तर सामाजिक कारणामुळे लोक सुसाईड करतात हे सांगतो. तर सोशल फॅक्टचा अभ्यास. त्यानंतर कॉज अँड इफेक्ट. ओके, कॉज अँड इफेक्ट म्हणजे काय? कारण आणि त्याचा परिणामांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. कारण आणि परिणाम याचा विचार. त्यानंतर सायंटिफिक मेथड, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभ्यास ह्या पॉझिटिव्हिझम मध्ये केला जातो. वैज्ञानिक दृष्टिकोन, कारण वैज्ञानिक दृष्टिकोन आहे याचा अर्थ काय आहे? आपण विविध प्रकारच्या मेथड्स वापरतो आणि यामध्ये जर एखाद्या ह्याचं की आपल्याला एखाद्या सामाजिक बाबीचं काय करायचं आहे? परीक्षण करायचं आहे, तर आपण काय करतो? सायंटिफिक मेथड जेव्हा वापरतो तर पहिलं तर काय आहे? तर एखादा समस्या असेल तर ती समस्येचं आपण काय करतो? समस्या सूत्रण करतो. म्हणजे याचा अर्थ काय? समस्या आयडेंटिफाय करतो की आपल्याला काय करायचं आहे की स्त्रीच्या बाबतीमध्ये जेव्हा की जी समस्या आहे, ओके, तर स्त्रीच्या बाबतीची जी समस्या आहे तर त्याचं आपल्याला काय करायचं आहे? परीक्षण करायचं आहे. ओके, स्त्रीवर होणारे अन्याय अत्याचार याचं परीक्षण करायचं आहे. मग हा काय आहे? एक प्रकारचं समस्या सूत्रण झालेलं आहे. आपल्याला प्रॉब्लेम आयडेंटिफाय झालेला आहे. प्रॉब्लेम आयडेंटिफाय झाल्यानंतर आपल्याला त्याच्याबद्दलचं जे साहित्य आहे ते वाचायचं आहे. त्यानंतर त्याच्यावर हायपोथेसिस मांडायचा आहे. हायपोथेसिस मांडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी त्याचं परत परीक्षण करायचं आहे, त्याची थिअरी मांडायची आहे आणि शेवटी काय आहे? रिपोर्ट तयार करायचा आहे. तर हे सायंटिफिक पद्धत पॉझिटिव्हिझम मध्ये या ठिकाणी काय केली जाते? फॉलो केली जाते. त्यानंतर इम्पेरिसिझम.
इम्पेरिसिझम म्हणजे काय आहे, ते या ठिकाणी इम्पेरिकली ट्रूथ आहे. ओके, जे कशामध्ये, लॅबोरेटरीमध्ये टेस्टेड केलं जातं. ओके, जे सत्य आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की न्यूटननं काय सांगितलं होतं, कशाचा सिद्धांत लावला, गुरुत्वाकर्षणचा सिद्धांत. आता न्यूटननं गुरुत्वाकर्षणचा सिद्धांत हे केला तर तो काय आहे, लॅबोरेटरीमध्ये टेस्टेड केलेला आहे. तर इम्पेरिसिझम. त्यानंतर थिअरीज अँड युनिव्हर्सॅलिटी. तर या ठिकाणी विविध प्रकारचे सिद्धांत मांडले. आणि युनिव्हर्सॅलिटी म्हणजे काय, वैश्विकता आहे. आज आपण एखादा जर शोध लावला किंवा आज आपण भारताच्या समाजाचा विचार केला तर या ठिकाणी वैश्विकता आपल्याला दिसते. ओके, वैश्विकता काय दिसते, आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा काय आहे, एक प्रकारची जाती व्यवस्था आहे. ओके, अमेरिकेमध्ये सुद्धा एक व्यवस्था आहे, परंतु ती जाती व्यवस्था नाही, तर ती कोणती व्यवस्था आहे, वंश व्यवस्था आहे. ओके, रेसिझम आहे. आणि आपल्या इथं काय आहे, आपल्या इथं कास्टिझम आहे. ओके, म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये जर विचार केला तर मनुस्मृतीमध्ये काय सांगितलेलं आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा प्रकारचे या ठिकाणी काय केलेले आहेत, लेयर्स आपण केलेले आहे, स्ट्रॅटिफिकेशन केलेलं आहे, स्तरीकरण आपण केलेलं आहे. तर तशाच प्रकारचं स्तरीकरण, परंतु रेसिझम आहे. ओके, ब्लॅक आहे, व्हाईट आहे, निग्रो आहे, अशा प्रकारचं काय आहे, वंशजन आहे. ते अमेरिकेत आपल्याला दिसतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर युनिव्हर्सॅलिटी ओके ही महत्वाची आहे. तर यामध्ये एखादा सिद्धांत भारतामध्ये शोध लावला. ओके, समजा भारतामध्ये कशाचा शोध लावला, ओके शून्याचा शोध लावला. कोणा, अरे बर, शून्याचा शोध लावला. आता या ठिकाणी भारतानं शून्याचा शोध लावला म्हणजे पाकिस्ताननं एकचा शोध लावला का, किंवा या ठिकाणी पाकिस्तानने स्वतःचा शून्य तयार केला, नाही, आमचा शून्य अलग, भारताचं शून्य अलग, असं आहे का, नाही. म्हणजे याचा अर्थ काय, इथं वैश्विकता आहे. ओके, शून्य भारतात असू द्या, नाही तर या ठिकाणी कुठेही असू द्या, तो शून्यच असणार आहे. तर ह्याला म्हणायचं वैश्विकता. नंतर प्रिडिक्टिबिलिटी. प्रिडिक्टिबिलिटी म्हणजे काय, आपण प्रिडिक्शन करू शकतो. प्रिडिक्शन मराठीत काय म्हणायचं आहे, की आपण काही तर्क लावू शकतो, अनुमान लावू शकतो. ओके, तर या ठिकाणी प्रिडिक्टेबिलिटी सुद्धा आहे. आपल्याला या ठिकाणी तर्क लावता येतो, की यामध्ये पुढे तर्काचा विचार इथं केलेला आहे, अनुमानाचा विचार केलेला आहे. त्यानंतर डिडक्टिव्ह अप्रोच आहे, जो या ठिकाणी थेअरी बेस अप्रोच म्हणजे फॅक्ट बेस अप्रोच असणार आहे. ओके, डिडक्टिव्ह अप्रोच त्याला म्हणतो. आणि शेवटी आहे टेस्टिबल आहे. टेस्टिबल म्हणजे काय आहे, तर या ठिकाणी ही थेअरी काय केली जाते, टेस्ट केली जाते. ओके, लॅबोरेटरीमध्ये टेस्ट केली जाते. तर अशा प्रकारचे काही वैशिष्ट्य आपल्याला इथं लिहिता येतील. त्यानंतर आता याच्या अगोदर आपण ही वैशिष्ट्य सुद्धा पाहिली होती. ओके, याच्यामध्ये सिमिलरिटीज आपल्याला दिसते, परंतु यामध्ये हे वैशिष्ट्य लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचा पॉइंट आहे की हे सगळं होत असताना म्हणजे समाजशास्त्रामध्ये पॉझिटिव्हिझमचा विचार केला जातो. ओके, पॉझिटिव्हिझम हे काय आहे, वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करतं. इव्हन समाजशास्त्र सुद्धा हे काय आहे, वैज्ञानिक शास्त्र आहे, विज्ञान आहे, आपण मांडलेलं आहे. आणि या ठिकाणी पॉझिटिव्हिझम हा जो शब्द आहे हा डायरेक्टली डिराइव्ह फ्रॉम नॅचरल सायन्स. ओके, नैसर्गिक शास्त्रामधून घेतलेला आहे. तर यामध्ये हे मॉडर्निटी अँड जे काही चेंजेस आहेत, आधुनिकता आणि युरोपमध्ये होणारे सामाजिक बदल हे होत होते. ठीक आहे, समाजामध्ये बदल होत होते. कशामुळं, तर आधुनिकता तिथं आली होती. आधुनिकतेमुळे या ठिकाणी लोक कशावर विचार करत होते, तर तर्कावर आधारित विचार प्रणाली, त्याला म्हणतो आपण आधुनिकता. मग लोक तर्कावर विचार करू लागले, नाही की या ठिकाणी पृथ्वी आहे. ओके, पृथ्वी या ठिकाणी काय आहे, तर नागाव नाही, तर या ठिकाणी पृथ्वी काय आहे, एक युनिव्हर्सचा भाग आहे. त्याचबरोबर या ठिकाणी की पृथ्वी ही काय आहे, सूर्याभोवती फिरत आहे एक्झाम्पल मध्ये, तर ही काय आहे, आधुनिकता आहे. लोक आधुनिकतेचा विचार या ठिकाणी करत होते, तर्काचा विचार इथं करत होते. त्यानंतर यामध्ये की मॉडर्निटी अँड सोशल चेंज झाला. त्याचबरोबर या ठिकाणी तिथं चॅलेंजेस सुद्धा उभे झाले. ओके, म्हणजे सोशल चेंज झाला, परंतु या ठिकाणी त्याचबरोबर युरोपमध्ये काय झाले, काही चॅलेंजेस सुद्धा निर्माण झाले. ओके, तर त्यानंतर यामध्ये मॉडर्निटी अँड चॅलेंजेस म्हणजे काय आहे, काही आव्हानं निर्माण झाली. आधुनिकता झाली, परंतु काही आव्हानं सुद्धा आपण पाहिली होती. आव्हान काय निर्माण झालं, तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काय आहे, घटस्फोट निर्माण झाले. मोठ्या प्रमाणात काय आहे, तर जी पूर्वीची संयुक्त कुटुंब पद्धती होती, आज काय झालेली आहे, तर विभक्त कुटुंब पद्धती निर्माण झाली. त्याचबरोबर शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढलं. म्हणजे याचा अर्थ काय आहे, मॉडर्निटीचे काही चॅलेंजेस सुद्धा निर्माण झाले. मग या चॅलेंजेसचा या ठिकाणी उत्तर शोधण्याचं काम यामधून कशामधून झालं, तर पॉझिटिव्हिझम झालं. म्हणजे याचा अर्थ काय आहे, या चॅलेंजचं किंवा आव्हानाला उत्तर शोधणे हे पॉझिटिव्हिझम म्हणजे ज्याला आपण प्रत्यक्षवाद असं म्हणतो. मग इमर्जन्स ऑफ पॉझिटिव्हिझम इन सोशॉलॉजी म्हणजे समाजशास्त्रामध्ये प्रत्यक्षवादाचा उगम झाला. आणि प्रत्यक्षवादाचा उगम करणारा व्यक्ती कोण होते, ऑगस्ट कॉम. ओके, तर ऑगस्ट कॉम यांनी या ठिकाणी पॉझिटिव्हिझम ही जी कन्सेप्ट आहे ही उदयास आली. त्यांचं जे पुस्तक आहे किंवा ग्रंथ सोशल काय आहे, फिजिक्स. ओके, या माध्यमातून. तर आता याच्यामध्ये
तर पॉझिटिव्हिझम आहे. आता या पॉझिटिव्हिझम काय आहे, तर एक तर काय आहे, इन्फ्लुएन्स ऑफ नॅचरल सायन्स अँड सायंटिफिक मेथड. याच्यावर कशाचा प्रभाव पडलेला आहे, तर या ठिकाणी पॉझिटिव्हिझम डायरेक्टली डिराइव्ह फ्रॉम काय आहे, नॅचरल सायन्सेस. मग त्यामुळं नॅचरल सायन्सचा प्रभाव या ठिकाणी आपल्याला इथं दिसतो. त्याचबरोबर सायंटिफिक मेथड ह्या प्रत्यक्षवादामध्ये आपण वापरलेल्या आहेत. त्याचबरोबर नीड फॉर युनिव्हर्सल प्रिन्सिपल्स अँड प्रिडिक्टेबिलिटी. तर यामध्ये पॉझिटिव्हिझम मध्ये गरज कशाची आहे, युनिव्हर्सल प्रिन्सिपल म्हणजे वैश्विक सिद्धांताचा विचार इथं केलेला आहे. त्याचबरोबर काही अनुमान, तर्क लावणे या गोष्टीचा सुद्धा इथं विचार करायला सुरुवात झालेली आहे. परंतु यामध्ये सुद्धा काही या ठिकाणी काही लिमिटेशन निर्माण झाले. तर त्यालाच आपण म्हणतो लिटमस टेस्ट ऑफ सायन्स. ठीक आहे, तर पॉझिटिव्हिझम हे सायन्स आहे, वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास केला जातो. परंतु या ठिकाणी सायन्स मध्ये काय आहे, एक प्रकारची एक लिटमस टेस्ट असते. आपल्याला माहिती आहे ना लिटमस टेस्ट कशाला म्हणतो आपण. ओके, लिटमस टेस्ट कशासाठी वापरलं जाते, तर ऍसिड साठी, ऍसिड टेस्ट आपण करत असतो. ठीक आहे, तर या ठिकाणी लिटमस टेस्ट म्हणजे काय आहे, तर सायन्स मध्ये जशी या ठिकाणी टेस्ट केली जाते, लिटमस टेस्ट ऑफ सायन्स म्हणजे हे खरंच सायन्स आहे का, ह्याची आपल्याला टेस्ट घ्यायची आहे. ओके, तर टेस्ट घेण्यासाठी काय आहे, तर ह्या 4 गोष्टींचा विशेषतः विचार केला जातो. तर यामध्ये इंटर सब्जेक्टिव्ह रियालिटी. ओके, इंटर सब्जेक्टिव्ह रियालिटी आपण फक्त काय करतो, तर ऑब्जेक्टिव्ह रियालिटीचाच विचार इथं करतो तो. ओके, ऑब्जेक्टिव्ह रियालिटी म्हणजे या ठिकाणी सायन्स मध्ये काय आहे, तर फक्त ऑब्जेक्टिव्ह रियालिटी. ऑब्जेक्टिव्ह रियालिटी म्हणजे काय आहे, वस्तुनिष्ठतेचाच फक्त विचार केलेला आहे. परंतु या ठिकाणी इंटर सब्जेक्टिव्ह रियालिटी म्हणजे याचा अर्थ काय आहे, सब्जेक्टिव्ह रियालिटीचा सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. सब्जेक्टिव्ह विचार म्हणजे काय, तर आता एखादी बाब आहे. ओके, तर जर तुम्ही बऱ्याच वेळेस काय असतं की एखाद्या आपण तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा पाहता एखाद्या सोशल मीडियावर की एक फोटो आहे. ओके, तर त्या फोटोमध्ये काय आहे की गौतम बुद्धाचा फोटो आहे ऍक्च्युअल. ओके, परंतु तो अशा पद्धतीने बनवलेला असतो की ते जर पाहिलं तर आपल्याला कधी झाड दिसतं, कधी स्त्री दिसतं, कधी पुरुष दिसतं. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर त्याला काय आहे, तर सब्जेक्टिव्हिटी आहे. सब्जेक्टिव्हिटी म्हणजे काय आहे, तर यामध्ये अनेक अँगल्स आहेत. म्हणजे एखादी गोष्ट आहे, प्रत्येकाच्या अँगलला काय असतं, डिफरंट डिफरंट आहे. ओके, तर काही लोकांचा विश्वास हा काय आहे, धर्मावर आहे. ओके, काही लोकांचा विश्वास एखाद्या अमूर्त गोष्टीवर आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे, सब्जेक्टिव्हिटी आहे, ऑब्जेक्टिव्हिटी नाही. तर आपल्याला इथं इंटर सब्जेक्टिव्हिटी रिलेबिलिटी याचा सुद्धा विचार करायचा आहे. त्याचबरोबर ऑब्जेक्टिव्हिटी अँड क्वांटिफिटी म्हणजे ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे वस्तुनिष्ठतेचा सुद्धा इथं आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर युनिव्हर्सल टेस्टिबिलिटी आपण म्हटलेलं आहे की पॉझिटिव्हिझम हे काय आहे, युनिव्हर्सल आहे, वैश्विक आहे. तर त्या वैश्विकतेचा सुद्धा आपल्याला काय करणं गरजेचं आहे, ती टेस्ट करणं गरजेचं आहे की ते खरंच वैश्विकता आहे का. आणि शेवटी या ठिकाणी थिअरी बिल्डिंग म्हणजे जो सिद्धांत तयार केला जातो तर त्या सिद्धांताची सुद्धा या ठिकाणी परीक्षण करणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी या माध्यमातून जे निर्माण झालं, एक प्रश्न निर्माण झाला की यामध्ये की काही लूप होल्स आहेत. ओके, की पॉझिटिव्हिझम किंवा प्रत्यक्षशास्त्र हे या ठिकाणी पूर्णतः सायन्स म्हणता येणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे, इथं मग काय झाले, टीकाकार निर्माण झाले, ज्याला आपण क्रिटिक्स असं म्हणतो की हे जे पॉझिटिव्हिझम आहे तर हे काय आहे, हे सायन्स म्हणता येणार नाही कारण ह्याला काही लिमिटेशन्स आहेत. ओके, तर मग ते लिमिटेशन कोणतं आहे, नीड फॉर नॉन पॉझिटिव्हिस्ट अप्रोच. नॉन पॉझिटिव्हिस्ट म्हणजेच काय आहे, तर त्यालाच आपण की प्रत्यक्षवादाच्या विरोधाचा जो अप्रोच आहे की नाही, हा प्रत्यक्षवाद हा काय नाही, सायंटिफिक नाही मानणारे लोक, मग त्यालाच या ठिकाणी आपण काय म्हणायचं आहे, तर क्रिटिसिझम. ठीक आहे, त्यालाच मराठीमध्ये मीमांसा असं म्हणायचं आहे. आता यामध्ये आपल्याला पहिला जो पॉइंट आहे. ओके, आता यामध्ये व्हेरियस प्रॉब्लेम्स आहेत, अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत. तर यामध्ये की असं म्हटलं जातं की ऑब्सेशन फॉर पॉझिटिव्हिझम हॅज बीन लॉस्ट बट इट प्रोव्हाइड द इनिशियल मोटिव्ह फॉर सोशियोलॉजी टू इस्टॅब्लिश. ठीक आहे, आता यामध्ये की पॉझिटिव्हिझम जो आहे किंवा प्रत्यक्षवाद जो आहे, प्रत्यक्षवाद हा समाजशास्त्रामध्ये आहे, परंतु त्यामध्ये सुद्धा काही लूपहोल्स आहेत, त्यामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम्स आहेत, याला काही लिमिटेशन्स आहेत. आता हे प्रॉब्लेम मानणारे लोक कोण कोण आहे, आपल्याला हे थिंकर्स महत्वाचे आहेत. ओके, कारण तुम्हाला प्रत्यक्षवाद आणि त्याचं टीकात्मक वर्णन करा असं जर म्हटलं तर तुम्हाला या ठिकाणी हे लोक लिहिता आले पाहिजे. तुम्हाला PDF आहे, त्यामध्ये काही लोक आहेत, परंतु यामध्ये जे थिंकर्स आहेत ते आपल्याला महत्वाचे आहेत. आणि यामध्ये फक्त 2-2, 3-3 लाईन आपल्याला थिंकर्सच्या बद्दल लिहायच्या आहेत, त्यांनी काय मांडलेलं आहे. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये पहिला आहे इंटरप्रिटेटिव्ह स्कूल, जसं वेबर आहे,
दिलथे आहेत. ओके, वेबर आणि दिलथे. तर यांनी काय केलेलं आहे, कोणता स्कूल मांडलेला आहे, इंटरप्रिटेटिव्ह स्कूल. इंटरप्रिटेटिव्ह म्हणजे काय आहे, तर या ठिकाणी की हे लोक काय आहेत, व्याख्यात्मक, इंटरप्रेट करणे. इंटरप्रेट करणे म्हणजे काय, मांडणी करणे. समाजामध्ये या ठिकाणी कशा प्रकारची व्यवस्था आहे, युरोपमध्ये समाज कसा आहे, भारतातला समाज कसा आहे, अमेरिकेतला समाज कसा आहे, तर हे कसं आहे, इंटरप्रेट करणे. ओके, म्हणजे मांडणे. तर यामध्ये या ठिकाणी यांनी असं म्हटलेलं आहे की क्रिटिक की नॉट पॉसिबल टू स्टडी ह्युमन बिहेवियर युजिंग द मेथड ऑफ नॅचरल सायन्सेस. ओके, तर या ठिकाणी की माणसाचा जो स्वभाव आहे, ओके, माणसाचा स्वभाव, आता माणसाचा स्वभाव हा सगळ्या माणसाचा स्वभाव सेम असतो का, नाही. तर मग माणसाचा स्वभाव हा माणूस परत्वे किंवा या ठिकाणी इंडिव्हिज्युअल व्यक्ती परस्वे हे काय होत असतं, चेंज होत असतो. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा डिफरंट असतो. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे, प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची जी पद्धत आहे ही डिफरंट असते. तर त्यालाच या ठिकाणी आपण हा शब्द वापरू शकतो, सोशियोलॉजी शुड बी कन्सर्ड विथ या ठिकाणी SU ऑफ OR. SU ऑफ OR म्हणजे काय, सब्जेक्टिव्ह अंडरस्टँडिंग ऑफ ऑब्जेक्टिव्ह रियालिटी. ओके, सब्जेक्टिव्ह अंडरस्टँडिंग ऑफ कशाची, ऑब्जेक्टिव्ह रियालिटी. आता ऑब्जेक्टिव्ह रियालिटी म्हणजे काय आहे, हे एखाद्या याच्या बाबत. ओके, आता धर्माच्या बाबत, तर एखादा धर्म आहे हे ऑब्जेक्टिव्ह, किंवा आपण महिलांच्या बाबतीत घेऊ. ठीक आहे, तर कोण आहे, मदर तेरेसा. नाही, आपल्याला या ठिकाणी महिलाबद्दल एक काय करायचं आहे, रिपोर्ट तयार करायचा आहे. ओके, किंवा की महिलांची होणारी प्रगती किंवा महिलांची होणारी या ठिकाणी अप्रगती. ठीक आहे, किंवा महिलांची प्रगती होत नाही असा काहीतरी एक अहवाल आहे. ठीक आहे, किंवा महिलांवर होणारा अत्याचार, अशा प्रकारचा एक अहवाल, रिपोर्ट तयार करायचा आहे. आणि हे रिपोर्ट तयार करणारे या ठिकाणी कोण आहे, तर समजा हे आहे हेमा. ओके, तर ते ओके, रिपोर्ट तयार करणारी कोण आहे, हेमा. ते पाहिजे असेल ना, निर्मा, हेमा. ओके, ऍड वाली. ठीक आहे, तर तीच हेमा आहे. ठीक आहे, आता ह्या हेमाला काय करायचं आहे, रिपोर्ट तयार करायचा आहे की या ठिकाणी महिलांवर होणारा अत्याचार. ठीक आहे, आता यामध्ये काय आहे, तर हिनं ऑब्जेक्टिव्ह रियालिटी म्हणजे काय आहे, महिलांवर होणारा अत्याचार, याचा अभ्यास करायचा आहे. आता ह्याच्यामध्ये सब्जेक्टिव्ह अंडरस्टँडिंग कशी असते, सब्जेक्टिव्ह अंडरस्टँडिंग म्हणजे काय, आता हिनं रिपोर्ट तयार केला, तर ही काय आहे, या ठिकाणी ही महिला आहे, त्यामुळे काय होऊ शकतं, काही बायस निर्माण होऊ शकतो. तर या ठिकाणी हा जो रिपोर्ट आहे, हा रिपोर्ट तयार करण्यामध्ये काही बायस निर्माण होऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे, हिची सब्जेक्टिव्ह अंडरस्टँडिंग ही काय असणार आहे, डिफरंट असणार आहे ऍज कम्पेअर टू रामाने या ठिकाणी काय केली, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची स्टडी केली. किंवा रामानं काय आहे, तर जारवा आणि शॉम्पेन या ट्राईबची स्टडी केली. तीच स्टडी कोणी केली, हेमानं तयार केली. मग ह्या दोघांची सब्जेक्टिव्ह अंडरस्टँडिंग काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, त्यांची विचार करणं, सब्जेक्टिव्ह अंडरस्टँडिंग म्हणजे काय, तर प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीने विचार करत असतो. म्हणजे या ठिकाणी काही लोक मंदिरात जातात. ओके, काही जण काय आहे, काही जणाला दुःख झालेली असतात, काही जण आनंदामध्ये पण मंदिरात जातात का नाही. ओके, म्हणजे सगळेच जण दुःखी प्राणी मंदिरात जातात का, नाही. काही जण आनंदाने सुद्धा या ठिकाणी मंदिरात जातात. ओके, म्हणजे याचा अर्थ काय, सब्जेक्टिव्ह अंडरस्टँडिंग ऑफ ऑब्जेक्टिव्ह रियालिटी. म्हणजे तुम्हाला प्रत्येकाची सब्जेक्टिव्ह अंडरस्टँडिंग ही डिफरंट आहे. तर मग असं जर असेल तर या ठिकाणी ज्यामध्ये व्यक्तीचं बिहेवियर, व्यक्तीचा स्वभाव हा या ठिकाणी डिफरंट असतो, तर तो जर असेल तर आपल्याला या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोनातून तो सिद्ध करता येणार नाही. त्यामुळं या ठिकाणी हा एक पहिला प्रॉब्लेम आहे की सब्जेक्ट हे वापरणं गरजेचं आहे. सब्जेक्टिव्ह अंडरस्टँडिंग ऑफ ऑब्जेक्टिव्ह रियालिटी. ऑब्जेक्टिव्ह रियालिटी म्हणजे काय, वस्तुनिष्ठता. आणि सब्जेक्टिव्ह म्हणजे काय आहे, तर त्याला आपण ही सब्जेक्टिव्ह अंडरस्टँडिंग. ओके, आणि ऑब्जेक्टिव्ह रियालिटी म्हणजे काय, वस्तुनिष्ठ जे आहे तेच, परंतु वस्तुनिष्ठता सुद्धा व्यक्ती परस्वे काय होत असते, बदलत असते. व्यक्ती जसा विचार करेल, जसं ऑब्झर्व करेल, तशा पद्धतीने तो या ठिकाणी सब्जेक्ट बदलत असतो. तर हा एक पहिला प्रॉब्लेम झाला. ओके, दुसरा आहे, काही पोस्ट मॉडर्निस्ट होते. पोस्ट मॉडर्निस्ट म्हणजे काय आहे की या ठिकाणी जे पोस्ट मॉडर्निस्ट म्हणजे आधुनिकतेच्या नंतरचे अभ्यास करणारे पोस्ट मॉडर्निस्ट. तर हे जे आहे त्याच्यामध्ये एक तर पहिला आहे डेरिडा अँड फॉकल्ट. ओके, आता हे नाव इंग्लिशमध्ये लिहा नाही तर मराठीत लिहा. ओके, इंग्लिशमध्ये लिहिलं तरी चालतं. परंतु यांनी काय म्हटलं, तर रियालिटी कॅन बी स्टडीड इन मेनी वे. आता जी काही रियालिटी आहे, ओके, रियालिटी म्हणजे काय,
त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, वास्तवता. जी वास्तवता आहे तर ही काय आहे, तर रियालिटी कॅन बी स्टडीड इन मेनी वे. आता रियालिटी फक्त काही एका दृष्टिकोनातून आपण पाहू शकत नाही, त्याला अनेक अँगल्स असतात. ओके, पॉझिटिव्हिझम फक्त काय सांगतो, तर वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातूनच पाहिलं पाहिजे. एक पर्टिक्युलर सायन्स काय आहे, सायन्स एक फक्त अँगल देतं. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे की ह्याला आपल्याला काय आहे, पॉझिटिव्हिझम याला आपल्याला सायन्स म्हणता येणार नाही. तर ह्याच्यावर काय आहे, एक प्रकारची टीका या ठिकाणी केली गेलेली आहे. त्यानंतर इंटरॅक्शनलिस्ट व्ह्यू आहे. आता इंटरॅक्शनलिस्ट म्हणजे काय आहे, तर त्यालाच आपण काय म्हणतो, इंटरॅक्शन. ओके, इंटरॅक्शन म्हणजे काय, आपण समाजामध्ये राहतो. आता समाजामध्ये राहतो तर सगळ्याच गोष्टींचा आपल्याला पॉझिटिव्हिझम किंवा या ठिकाणी सायंटिफिक दृष्टीने अभ्यास करता येणार नाही. जसं की आपण समाजामध्ये राहतो, मग हे इंटरॅक्शनिस्ट जो स्कूल आहे. ओके, इंटरॅक्शनिस्ट म्हणजे काय, इंटरॅक्शन जे काही आपले आंतरसंबंध असतात त्या आंतरसंबंधाचा अभ्यास करणारे लोक, तर त्याला आपण इंटरॅक्शनलिस्ट असं म्हणतो. मीड आहे, कुले आहे, ब्लूमर आहे, हे लोक हे काय म्हणतात, या ठिकाणी ऍक्शन कृती आणि या ठिकाणी प्रतिकृती. इंटरॅक्शन म्हणजे आंतरक्रिया. या ठिकाणी ऍक्शन अँड इंटरॅक्शन रिझल्ट इन सोशल ऍक्शन. म्हणजे याचा अर्थ काय आहे, ऍक्शन आणि इंटरॅक्शन. ऍक्शन म्हणजे काय, ओके, ऍक्शन म्हणजे काय आहे, कृती आहे, ऍक्शन. ओके, आणि दुसरं काय आहे, इंटरॅक्शन, आणि त्यापासून काय होते, सोशल ऍक्शन क्रिएट होते. ओके, आता यामध्ये एखादी कृती आहे, ऍक्शन आणि इंटरॅक्शन. ऍक्शन म्हणजे काय आहे, तर यामध्ये समजा एखादी जत्रा आहे. ठीक आहे, आता जत्रेमध्ये काय होत असतं, तर विविध प्रकारच्या ऍक्शन्स होत असतात, काही कृती होत असतात. जत्रेमध्ये काय कृती होत असतात, एक तर काय आहे, या ठिकाणी विविध प्रकारचे खेळ असतात. ओके, विविध प्रकारचे लोक एकत्र येतात, म्हणजे काही कृती इथं घडत असतात. ओके, इथं काही कृती घडतात, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये काही ऍक्शन्स घडत असतात, इंटरॅक्शन होत असतं. आपल्याला कोणतरी आपला मित्र भेटतो. ओके, किंवा या ठिकाणी मेलेमध्ये कुठेतरी हरवलेला आपला मित्र भेटतो. ओके, मैत्रीण भेटते, तर हे काय आहे, इंटरॅक्शन आहे. ओके, तर ऍक्शन, इंटरॅक्शन आणि यामधून काय होते, सोशल ऍक्शन क्रिएट होते. ओके, सोशल ऍक्शन. तर या सगळ्या बाबी या ठिकाणी ह्या इंटरेस्टनिस्ट मानतात. आता ह्याच्याबद्दल डिटेलमध्ये आपल्याला नंतर सुद्धा आहे, परंतु यामध्ये फक्त हेच मांडायचं आहे की कृती, त्याचबरोबर आंतरक्रिया आणि यामधून निर्माण होणारी सोशल ऍक्शन, सामाजिक कृती, याचा विचार केलेला आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सायंटिफिकच असतील असं नाही. त्यामुळं पॉझिटिव्हिझम जे आहे हे आपल्याला काय आहे, याच्यामध्ये काही लिमिटेशन्स आहेत असं या ठिकाणी यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर फेनोमेनॉलॉजिस्ट. आता हे जे फेनोमेनॉलॉजिस्ट आहेत हे कशाचा अभ्यास करतात, ते प्रत्यक्षवादाचा इथं अभ्यास करतात. प्रत्यक्षवाद म्हणजे काय आहे, जे दिसतं ते. तर या ठिकाणी प्रत्यक्षवाद म्हणजे जे दिसतं त्याचाच या ठिकाणी अभ्यास केला जातो, त्याला म्हणायचं प्रत्यक्षवाद किंवा या ठिकाणी फेनोमेनॉलॉजिस्ट. त्यामध्ये पीटर बर्गर आहे आणि सुज आहे. ओके, तर या ठिकाणी पीटर बर्गर आणि सुज, तर यांनी काय म्हटलेलं आहे की जनरलायझेशन, या ठिकाणी जे सामान्यीकरण म्हटलेलं आहे हे काय आहे, नॉट पॉसिबल. सामान्यीकरण या ठिकाणी पॉसिबल नाही. पॉझिटिव्हिझम इज नॉट कन्सर्न विथ सोशोलॉजी. ओके, पॉझिटिव्हिझम इज नॉट कन्सर्न विथ द सोशोलॉजी बट इज कन्सर्न विथ मेकिंग सायन्स आउट ऑफ सोशोलॉजी. ओके, आता या ठिकाणी ही पॉझिटिव्हिझम हे काय आहे, समाजशास्त्राच्या संदर्भात नाही, परंतु समाजशास्त्र हे एक प्रकारचं काय आहे, शास्त्र आहे, हे दाखवण्याचं काम या ठिकाणी पॉझिटिव्हिझम करतं. आणि यामध्ये सोशल रियालिटीज आर मेड अँड डिसमेंटल अँड रिमेड. जे काही सोशल रियालिटीज आहेत, जे सामाजिक तथ्य आहेत. ओके, प्रत्यक्षवादी काय सांगतात, जे सामाजिक तथ्य आहेत त्या काळामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याचा अभ्यास करणे. युरोपमध्ये ज्या घटना घडल्या होत्या, जसं समाज बदलत होता, त्याचा अभ्यास करणारे जे लोक होते त्याला आपण या ठिकाणी फेनोमेनॉलॉजिस्ट असं म्हणतो. मग हे प्रत्यक्षवादी होते. यांचं म्हणणं होतं की सोशल रियालिटीज आर मेड. ओके, ज्या काही सोशल रियालिटीज आहेत त्या तयार केल्या जातात आणि त्या डिसमेंटल आणि काय होतं, रिमेड होता. डिसमेंटल म्हणजे काय आहे, तो या ठिकाणी काही सामाजिक संबंध आहेत, जसं आपण विवाहाच्या बाबतीत पाहतो किंवा या ठिकाणी कुटुंबाच्या बाबतीत पाहतो. तर आपले काही सामाजिक संबंध, पूर्वीचा जर विचार केला आपण तर पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, त्यानंतर काय झालं, डिसमेंटल झालं. म्हणजेच काय आहे, तर आपण एकत्र कुटुंब पद्धतीतून कशात आलो, तर संयुक्त कुटुंब पद्धती. ओके, एकत्र कुटुंब पद्धती त्यालाच आपण संयुक्त म्हणतो, त्यामधून कशात आलो आपण, विभक्त कुटुंब पद्धतीत आलो. त्यानंतर परत रिमेड ह्याच्यापासून तयार झालेला आहे. तर या सगळ्या गोष्टींचा विचार या ठिकाणी ह्या प्रत्यक्षवादामध्ये प्रत्यक्षवादी किंवा फेनोमेनॉलॉजिस्ट यांनी केलेला आहे. तर हे एक प्रकारचं क्रिटिक यांनी मांडलेलं आहे. त्यानंतर पुढचं आहे
इथनो मेथोडॉलॉजिस्ट. इथनो मेथोडॉलॉजिस्ट म्हणजे काय आहे? जे लोक वर्णनात्मक विचार करतात. इथनो म्हणजे वर्णन करणं. आता याच्यामध्ये या ठिकाणी रियालिटी बी स्टडीड फ्रॉम पीपल्स पर्स्पेक्टिव्ह. ओके, जी काही या ठिकाणी रियालिटी आहे, जी वास्तविकता आहे, रियालिटी बी स्टडीड फ्रॉम पीपल्स पर्स्पेक्टिव्ह अँड नॉट रिसर्चर्स पर्स्पेक्टिव्ह. आता यामध्ये जी रियालिटी आहे तुम्हाला कोणाच्या दृष्टिकोनातून बघायची आहे? लोकांच्या दृष्टिकोनातून बघायचं आहे. परंतु रिसर्चर आहे, आता रिसर्चरनं काय केलं? एखाद्या समूहाचा काय केला? अभ्यास केला. ठीक आहे, समजा या ठिकाणी जारवा आणि शॉम्पेन हा काय आहे? आदिवासी समुदाय आहे. त्या आदिवासी समुदायाचा ह्यानं अभ्यास केला. आता ह्याच्यामध्ये अभ्यास केल्यानंतर त्याने, तो एक रिसर्चर आहे, अभ्यास केल्यानंतर त्याने काहीतरी गोष्टी मांडल्या. ओके, आता ह्याच्यामध्ये त्यानं मांडलेल्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये काय आहे? तर यामध्ये त्या लोकांचा पर्स्पेक्टिव्ह इथं नाही, त्यानं फक्त ऑब्झर्वेशन केलं. कारण सायन्स काय करतं? पॉझिटिव्हिझम काय करतं? फक्त ऑब्झर्व करतं. ओके, जे दिसतं ते ऑब्झर्व करतं, कॉज आणि इफेक्ट ऑब्झर्व करतं. तर या ठिकाणी त्यानं ऑब्झर्व केलं आणि काय मांडले? तथ्य मांडले, रिपोर्ट तयार केला. परंतु रिपोर्ट तयार करते वेळेस त्यानं या ठिकाणी त्या जारवा आणि शॉम्पेन हे जे लोक आहेत, ह्या ज्या ट्राईब्स आहेत, यांना त्यानं विचारलं नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे? त्यांचा पर्स्पेक्टिव्ह अलग असणार आहे. ओके, त्यांची विचार करण्याची शैली अलग असणार आहे. ओके, आपल्या दृष्टिकोनातून ते काय आहे? तर सब्जेक्टिव्ह अंडरस्टँडिंग आहे. आज या ठिकाणी ते लोक आजही कुठल्या प्रकारचे कपडे न घालता राहतात. ओके, शॉम्पेनवाले किंवा जारवावाले. तर काय आहे? आपला जर दृष्टिकोन पाहिला तर मग आपण आपल्या पद्धतीने विचार करतो, ते त्यांच्या पद्धतीने विचार करतात. आजही त्यांच्याकडे मोबाईल नाही, आजही त्यांचं या ठिकाणी काय आहे? तर खानपान व्यवस्था असेल किंवा शिकार करायची असेल तर आजही काय करतात? ते भाल्यानं किंवा बाणानं शिकार करतात. म्हणजे याचा अर्थ काय आहे? आपली सब्जेक्टिव्ह अंडरस्टँडिंग ही डिफरंट आहे, कारण ऑब्जेक्टिव्ह रियालिटी आहे. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह रियालिटी म्हणजे काय? तो ट्राईब्स आहे, परंतु अभ्यास करणारे रिसर्चर्स हे काय आहे? डिफरंट आहे. प्रत्येकाचा अँगल काय आहे? डिफरंट असणार आहे. त्यामुळं या ठिकाणी की रियालिटी जर स्टडी करायची असेल, तुम्ही ज्याची स्टडी करताय त्या लोकांचा पर्स्पेक्टिव्ह महत्वाचा आहे. आता एमपीएससी वाल्यांचं जर स्टडी करायचं असेल, ओके, समजा या ठिकाणी हा जो कोण आहे? गारफिंकल. ओके, गारफिंकल यांनी काय केलेलं आहे की स्टडी मांडली किंवा एमपीएससी मधील अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा याने एक रिसर्च तयार केला किंवा पेपर तयार केला. आणि त्यामध्ये या ठिकाणी त्यानं मांडलं की एमपीएससी मधले विद्यार्थी हे खूप हुशार असतात, या ठिकाणी अभ्यास करतात. ओके, आणि या माध्यमातून त्यानं काहीतरी हे केलं किंवा की या लोकांना या ठिकाणी व्यवस्थित जेवण सुद्धा मिळत नाही, तर हे नसून सुद्धा हे लोक या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने अभ्यास करतात. तर असं काहीतरी ठरलं. परंतु मग या ह्याच्यामध्ये रियालिटी बी स्टडी फ्रॉम पीपल्स पर्स्पेक्टिव्ह. परंतु जे खरंच एमपीएससीचा अभ्यास करते त्यामधली रियालिटी जर पाहिली तर सगळेजण अभ्यास करतात का? नाही. ओके, सगळेजण या ठिकाणी अभ्यास करत नाहीत. त्याचबरोबर मेसवाले सुद्धा या ठिकाणी चांगली मेस देतात. ओके, म्हणजे याचा अर्थ काय? प्रत्येकाची सब्जेक्टिव्ह रियालिटी ही डिफरंट असणार आहे. तर पीपल्स पर्स्पेक्टिव्ह म्हणजे लोकांचा दृष्टिकोन हा महत्वाचा आहे, रिसर्चचा दृष्टिकोन नाही. तर ही एक टीका या ठिकाणी ह्या गारफिंकल यांनी केलेली आहे. त्यानंतर यामध्ये पुढचं आहे पॉल फेअरबँड. ओके, पॉल फेअरबँड जे आहे यांनी काय म्हटलेलं आहे? तर यांनी एक आयडिया लिहिली, गेव द आयडिया ऑफ अँटी मेथोडॉलॉजी. हे एक प्रकारचं काय आहे? अँटी मेथोडॉलॉजी आहे. तर हा मेथोडॉलॉजी किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर बिलकुलच करत नाही, पॉझिटिव्हिझम. त्यानंतर या ठिकाणी अल्विन गॉल्डनर आहे. ओके, अल्विन गॉल्डनर आहे, यांनी रिफ्लेक्सिव्ह सोशॉलॉजी मधली यांनी सांगितलं की इंडिव्हिज्युअल रिफ्लेक्ट ऑन हिज हर ओन ऍक्शन. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपण जी काही क्रिया करत असतो, ओके, किंवा आपण जे क्रिया करतो किंवा रिॲक्शन करतो, प्रतिक्रिया करतो, तर या सगळ्या गोष्टी काय आहेत? इंडिव्हिज्युअल रिफ्लेक्शन्स असतं. इंडिव्हिज्युअल रिफ्लेक्ट ऑन हिज ओन ऍक्शन्स. ओके, याचा अभ्यास हा सायंटिफिक दृष्टिकोनातून करणं हा खूप काय कठीण भाग आहे. त्यामुळे या ठिकाणी ही सुद्धा टीका याच्यावर केलेली आहे. त्यानंतर अँथनी गिडिन्स यांनी म्हटलेलं आहे की थेअरी ऑफ स्ट्रक्चरिझम. यांनी या ठिकाणी स्तरीकरण मांडलेलं आहे. तर स्तरीकरणामध्ये यांनी म्हटलेलं आहे की या ठिकाणी प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक समूहामध्ये हे स्तरीकरण डिफरंट असणार आहे. भारताचा स्तरीकरणाचा विचार केला तर भारतामध्ये कास्टच्या संदर्भात स्तरीकरण आहे. ओके, ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. जर आपण अमेरिकेत पाहिलं तर त्या ठिकाणची व्यवस्था वंश व्यवस्था आहे, रेसिझम आहे. जर आपण युरोपमध्ये पाहिलं, फ्रेंचमध्ये काय होते? इस्टेट व्यवस्था होती. ओके, या ठिकाणी 3 प्रकारचे स्टेट होते. पहिली काय होतं? क्लर्जी होता, दुसरं नोबेल पर्सन होते, तिसरं काय होतं? या ठिकाणी पीजेंट होतं. अशा प्रकारची व्यवस्था आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? थेअरी ऑफ स्ट्रक्चरिझम यांनी मांडलेली आहे, स्तरीकरण व्यवस्था मांडलेली आहे. मग या स्तरीकरण व्यवस्थेमध्ये जो पॉझिटिव्हिझम आहे, जो प्रत्यक्षवाद आहे,
तर या प्रत्यक्षवादाला इथं काय होतात, लिमिटेशन तयार होतात. त्यानंतर आर के मर्टन यांनी काय म्हटलेलं आहे की ओव्हर एम्फसाइजिंग युनिव्हर्सल थिअरीज इन्स्टेड ऑफ युजिंग मिडल रेंज थिअरी. आता ह्याच्यामध्ये काय आहे, यांनी फक्त युनिव्हर्सल थिअरीचा विचार केलेला आहे. खूप जास्त प्रभाव हा कशाचा आहे, वैश्विक थिअरीचा आहे. परंतु या ठिकाणी वैश्विक थिअरीचा अभ्यास न करता या ठिकाणी मिडल रेंज थिअरी ही सुद्धा महत्वाची आहे. तर अशा प्रकारचा अप्रोच या ठिकाणी ह्या मर्टन यांनी मांडलेला आहे. त्यानंतर गुर्नाल मिडरल आहे. या गुर्नाल मिडरल यांनी काय केलेलं आहे, तर कम्प्लीट ऑब्जेक्टिव्ह नॉट पॉसिबल नॉट डिझायरेबल, म्हणजे पूर्णपणे वस्तुनिष्ठता आपल्याला मांडता येणार नाही. पूर्णपणे वस्तुनिष्ठता ही समाजशास्त्रामध्ये किंवा पॉझिटिव्ह मध्ये आपल्याला दिसू शकत नाही. वस्तुनिष्ठ म्हणजे काय आहे, तर कुठलीही गोष्ट म्हणजे या ठिकाणी भारतात आहे तीच कुठं आहे, अमेरिकेमध्ये आहे, किंवा एखाद्या व्यक्तीने एक गोष्ट पाहिली तर तीच या ठिकाणी सगळ्याला सेम दिसणार आहे, त्यात कुठलाही बदल होणार नाही. त्याला म्हणतो आपण ऑब्जेक्टिव्हिटी. परंतु या ठिकाणी कम्प्लीट ऑब्जेक्टिव्हिटी ही समाजशास्त्रामध्ये समाजामध्ये पॉसिबल होणार नाही. ओके, आपण बऱ्याच वेळेस पाहतो बघा की एखाद्याला साप दिसला, ओके, तर ती आता याच्यामध्ये कम्प्लीट ऑब्जेक्टिव्हिटी नॉट डिझायरेबल. जर एखाद्याला साप दिसला तर तो काय म्हणतो, आपण त्याला विचारलं की अरे साप किती लांब होता, ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे, किंवा की तो म्हणतो हा एवढा होता. ठीक आहे, आता परत दुसऱ्याला जर विचारलं, ओके, म्हणजे आपल्याला कोणतरी परत विचारलं तर आपण काय म्हणतो, हा एवढा होता. म्हणजे याचा अर्थ काय आहे, जर असं 10-15 जणांना विचारलं तर तोपर्यंत या ठिकाणी छोटा जो साप आहे तो डायनासॉर होतो एखादा, किंवा ओके, किंवा या ठिकाणी तो अॅनाकोंडा पर्यंत जातो. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर कम्प्लीट ऑब्जेक्टिव्हिटी नॉट पॉसिबल. ओके, तर हे या ठिकाणी जे पॉझिटिव्हिझम प्रत्यक्षवाद काय सांगतं, ऑब्जेक्टिव्हिटी सांगतं, परंतु तो कम्प्लिटली या ठिकाणी ऑब्जेक्टिव्हिटी वस्तुनिष्ठता येऊ शकत नाही, हे गुर्नाल मिडरल म्हणतात. त्याचबरोबर या ठिकाणी इनस्टेबिलिटी इन व्हेरियस पॉझिटिव्ह थिअरीज लाईक पार्सन. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काय आहे, तर सातत्यपणा हा या पॉझिटिव्हिझम मध्ये राहिलेला नाही, असं पार्सन सुद्धा म्हणतो. ठीक आहे, तर पार्सनची थिअरी आपण पाहणारच आहोत, कारण आपल्याला सुद्धा हा पार्सन आहे. त्यानंतर या ठिकाणी हा जो हेबरमस आहे, हेबरमस यांनी काय सांगितलेलं आहे की सिन्स ह्युमन्स स्टडी ह्युमन्स, ओके, मनुष्य हा काय आहे, मनुष्याचा अभ्यास करतो. दज complete separation of facts and values are not possible. बरोबर, जर मानवच मानवाचा अभ्यास करत असेल, जसं आपण या ठिकाणी जर स्त्रीच्या समस्येचा अभ्यास करत असेल तर ऑब्जेक्टिव्हिटी पूर्णपणे पॉसिबल आहे का, नाही, त्याच्यामध्ये सब्जेक्टिव्हिटी डेफिनेटली येणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, मनुष्यच जर मनुष्याचा अभ्यास करत असेल, म्हणजे पॉझिटिव्हिझम मध्ये काय आहे, तर एखादा शास्त्रज्ञ आहे, समाजशास्त्रज्ञ आहे, तो समूहाचा अभ्यास करतो, म्हणजे याचा अर्थ काय आहे, त्याच्यामध्ये निश्चितच सब्जेक्टिव्ह अंडरस्टँडिंग आहे, ऑब्जेक्टिव्ह रियालिटी येणार नाही. तर हे या ठिकाणी यांनी मांडलेलं आहे. त्यानंतर मॅक्स हॉर्खेमर, ओके, नावच थोडे डिफिकल्ट असतात. ओके, 2-3 वेळेस आपलं ते नंतर मराठीत ट्रान्सलेट करून घ्या. ओके, तर यामध्ये मॅक्स यांनी म्हटलेलं आहे की पॉझिटिव्हिझम इज एंगेज्ड इन ऑब्जेक्टिव्ह अनॅर्किझम. ओके, ऑब्जेक्टिव्ह अनॅर्किझम म्हणजे काय आहे, वस्तुनिष्ठतेचं जे काही अनॅर्किझम म्हणजे काय आहे, त्याला आपण अराजकता असं म्हणतो, अराजकता मांडणे. ओके, अनॅर्किसिझम, अराजकता म्हणजे ना. ओके, तर यामध्ये ऑब्जेक्टिव्ह अनॅर्किसिझम आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय आहे, वस्तुनिष्ठता या ठिकाणी आपल्याला इथं दिसते, परंतु त्याचं काय आहे, खूपच जास्त प्रमाणात काय आहे, वस्तुनिष्ठता इथं मांडण्यात आलेली आहे. त्याला आपण या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह अनॅर्किसिझम असं म्हणतो. अँड ऑब्सेन्स टू स्टडी द एव्हरीथिंग ऑब्जेक्टिव्हली. ठीक आहे, तर या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच वस्तुनिष्ठता ही असली पाहिजे किंवा खूपच वस्तुनिष्ठतेचा विचार या ठिकाणी केलेला आहे. तर यामध्ये साधारण 14 ते 15 थिंकर्स यामध्ये आहेत. एक लाईन मध्ये सगळ्यांचं लिहिणं गरजेचं आहे. तर प्रत्यक्षवाद आणि या ठिकाणी हे जे क्रिटिक्स आहेत हे लिहिण्यासाठी मोर दॅन सफिशियंट आहे. ओके, तर अशा प्रकारे हा पॉइंट इथं क्लिअर होतो आणि त्यानंतर उद्या चला याचा पुढचा पॉइंट आपण पाहू.